बाळा, आज तुझ्या मनात खूप थकवा आहे. कित्येक दिवसांपासून तू खूप प्रयत्न करत आहेस, पण तुला वाटत आहे की काहीच बदलत नाही. प्रत्येक सकाळ ही नवी आशा घेऊन येते, पण संध्याकाळी पुन्हा निराशा तुझ्या दारात उभी राहते. म्हणूनच आज आम्ही तुला सांगण्यासाठी आलेलो आहोत की तू थांबू नकोस. तुझे प्रयत्न तू करत राहा. अजून थोडा वेळ तू चाल, कारण उजेड जवळच आहे. बाळा, तुला वाटत असते की माझे तुझ्याकडे लक्षच नाही. तुझे नशीब तुझ्या विरुद्ध आहे. पण लक्षात ठेव, आम्ही तुझ्यासाठी जे लिहिलेले आहे ते कोणालाही पुसता येणार नाही. थोडा उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होणार नाही. आज तू ज्या अंधारातून चालत आहेस, त्याच अंधाराच्या शेवटी प्रकाश तुझी वाट पाहत आहे. जर तू आत्ताच थांबलास तर त्या प्रकाशापासून स्वतःलाच तू दूर करशील. त्यामुळे तू थांबू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. सोने आगीत तापल्यावरच अधिक तेजस्वी होते. हिरा घासल्यावरच तो चमकतो. अगदी तसेच तुझे आयुष्यही आहे. आम्ही तुला शिक्षा देत नाही, तर आम्ही तुला घडवत आहोत. लोकांनी तुला कमी लेखले, तुझ्या स्वप्नांवर हसले. काहींनी तुझी साथ सोडली, काहींनी तुझा विश्वासघात केला. हे सर्व आम्ही पाहत होतो, कारण काही लोक तुझ्या आयुष्यातून जाणे गरजेचे होते, जेणेकरून तुला खरी माणसे ओळखता येतील यासाठी. आज तुला खूप एकटे वाटत असेल, पण आम्ही तुझ्यासोबत चालत आहोत हे तू लक्षात ठेव. जरी तुला आमचा हात दिसत जरी नसला, तरी आम्ही तुझा हात सोडलेला नाही. तो अगदी आम्ही घट्ट धरून ठेवलेला आहे. सर्वात काळोखी रात्र संपल्यानंतरच सूर्य उगवतो, म्हणून अंधार पाहून घाबरू नकोस. हा अंधार कायमचा नाही. तुझ्या मनात कधी कधी प्रश्न येतो की स्वामी, अजून किती दिवस? तर बाळा, फक्त अजून थोडा वेळ चाल, कारण तुझ्या आयुष्यातील बदल अगदी जवळ उभा आहे. तू ज्या दारावर सतत टकटक करत आहेस, ते दार उघडण्याची वेळ आता जवळच आली आहे. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळणार आहे, पण त्यासाठी आज तू हार मानू नकोस. तुझ्या मनातील भीती तू आमच्या चरणांवर ठेव. तुझ्या सर्व चिंता तू आमच्याकडे सोपव. तू फक्त तुझे कर्म करत राहा. लोक काय बोलतात याचा विचार करू नकोस. लोकांचे शब्द वाऱ्यासारखे असतात. आज आहेत तर उद्या नाहीसे होतात, पण तुझे ध्येय कायमचे आहे, ते तू लक्षात ठेव. बाळा, ज्यांनी तुला कमी समजले त्यांनाच एक दिवस तुझ्या यशाचे कौतुक करावे लागेल, पण त्यासाठी आजचा संघर्ष पूर्ण करावा लागेल. त्यामुळे दररोज सकाळी उठ आणि स्वतःला सांग, स्वामी माझ्या सोबत आहेत, मी हार मानणार नाही. बाळा, प्रत्येक संकट तुला मजबूत बनवत आहे. प्रत्येक अपयश तुला यशासाठी तयार करत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे आमचीच योजना आहे. तुला ती आज समजणार नाही, पण काही काळानंतर तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी तुम्ही जे केले ते योग्यच होते. माझ्या लेकरा, दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुझी ही वेळ येणारच आहे. तू फक्त विश्वास ठेव. नामस्मरण सोडू नकोस. प्रामाणिकपणा सोडू नकोस. चांगुलपणा सोडू नकोस. जग तुला थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण तू आमचे नाव घेत पुढे चालत राहा, कारण आम्ही तुला पडू देणार नाही. आणि जरी तुम्ही पडला तरी तुम्हाला पुन्हा उभे करण्यासाठी ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे. बाळा, आज आम्ही तुला वचन देतो, जर तू हार मानली नाहीस, जर तू विश्वास सोडला नाहीस, जर तू तुझे प्रयत्न थांबवले नाहीस, तर तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल की तू स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकणार नाहीस. आजचे तुझे अश्रू उद्याच्या आनंदात बदलतील
आजचा तुझा संघर्ष उद्याची तुझी ताकद बनेल. आजची तुझी प्रतीक्षा उद्याचा तुझा विजय बनेल. त्यामुळेच थोडा वेळ तू अजून चाल, थांबू नकोस. उजेड अगदी जवळच आहे. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. मी तुझ्या आयुष्यातील चमत्काराची वेळ निश्चित केलेली आहे. तू फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव. नामस्मरण नित्यनेमाने करत राहा आणि नेहमी हसत राहा. हसत हसत पुढे चालत राहा. तुझे कल्याणच होणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात इतक्या अडचणी असतानाही तू पूर्ण विश्वासाने अजूनही चालत आहेस. हे पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटत आहे. अनेक वेळा तुझ्या मनाने तुला हार मानायला सांगितले, पण तुझ्या विश्वासाने तुला पुन्हा उभे केले. हेच तुझे खरे सामर्थ्य आहे. आज पुन्हा आम्ही तुला एक गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत. ज्या झाडाला मोठे व्हायचे असते त्याची मुळे आधी खोलवर जातात. वरून पाहणाऱ्याला वाटते की काहीच होत नाही, पण जमिनीखाली मोठी तयारी सुरू असते. तुझ्या आयुष्यातही आज हेच घडत आहे. त्यामुळे विश्वास ठेव. तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे. बाळा, तुला वाटते की वेळ निघून चालली आहे. इतर लोक पुढे जात आहेत आणि तुम्ही मात्र त्याच ठिकाणी उभे आहात. पण लेकरा, तुला जे दिसत नाही ते आम्हाला दिसते. आम्ही तुझ्या भविष्यासाठी अशी वाट तयार करत आहोत जिथे तुझे प्रत्येक पाऊल स्थिर असेल. तू जे गमावले आहेस त्याची खंत करू नकोस. काही गोष्टी तुझ्याकडून दूर गेल्या कारण तुझ्या प्रगतीच्या आड त्या येत होत्या. कधीकधी गमावणे हेच मोठे मिळण्याची सुरुवात असते. त्यामुळे काळजी करू नकोस. जे गेले त्यापेक्षा खूप मोठे आणि सुंदर तुला मिळणार आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या मनात भीती आहे की जर पुन्हा अपयश आले तर, पण तू असा नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक विचार कर की यावेळेस मला यश मिळणारच. मग बघ, ती भीती दूर होऊन तुला नवीन बळ मिळेल. भीतीला धरून जगणारा माणूस संधी गमावतो आणि विश्वासाने पुढे चालणारा माणूस इतिहास घडवतो. प्रत्येक वेळी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, पण प्रत्येक पावलांवर आमचा हात तुमच्या पाठीशी असणारच आहे. लोकांनी तुझी किंमत ओळखली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नकोस. हिऱ्याची किंमत बाजारात नाही तर त्याच्या गुणवत्तेत असते. तुझ्यातील गुण ओळखण्याची वेळ आता जवळ आली आहे. जे तुझ्यावर हसले त्यांच्यावर राग धरू नकोस. त्यांच्या शब्दांनी तुझे पाय थांबू देऊ नकोस. कारण जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा तुझे यशच त्यांना उत्तर देईल. आज आम्ही तुला एकच सांगतो, दररोज मनापासून आमचे नाम घे. पण नाम घेताना फक्त इच्छा मागू नकोस. तर असे म्हण, स्वामी, मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. संकटात धैर्य द्या. यशात नम्रता द्या. तुझे हे शब्द तुझे आयुष्य बदलतील. हे लक्षात ठेव. नदी कधीच खडकाला धडकून मागे फिरत नाही. ती मार्ग शोधते. तसेच तूही मार्ग शोध. अडथळे आले म्हणून थांबू नकोस. तू न थांबता प्रयत्न करत राहा. आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे. जो न थांबता प्रयत्न करत राहतो त्याच्या आयुष्यात अशक्य ही गोष्टी शक्य होतात. हे लक्षात ठेव. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देत असतो, पण उत्तर हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही तर तुमच्या हिताप्रमाणे असते. बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय आम्ही लिहित आहोत. तू अजून शेवट पाहिलेला नाहीस, त्यामुळे पुस्तक बंद करू नकोस. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येईल. तुझे घर आनंदाने भरून जाईल. तुझ्या मनावरचे ओझे हलके होईल. हा आमचा तुला आशीर्वाद आहे. त्यामुळे आजपासून स्वतःला कमकुवत म्हणणे बंद कर. तू खूप काही सहन केलेले आहेस.
आणि तरीही अजून उभी आहेस. यापेक्षा मोठा विजय कोणता असू शकतो? आम्ही तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आशीर्वाद देत आहोत. तुझ्या प्रत्येक प्रामाणिक कर्माची नोंद होत आहे. योग्य वेळ आली की त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. त्यामुळे घड्याळाकडे पाहू नकोस, लोकांकडे पाहू नकोस, अपयशाकडे पाहू नकोस. फक्त आमच्याकडे पहा आणि पुढे चालत राहा. कारण तुझा प्रकाश आता अगदी जवळ आहे. जिथे आज अश्रू आहेत तिथे उद्या आनंद असेल. जिथे आज संघर्ष आहे तिथे उद्या विजय असेल. जिथे आज अंधार आहे तिथे उद्या तेजस्वी प्रकाश असेल. तू फक्त तुझा विश्वास जिवंत ठेव. आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी आहोत. योग्य क्षणी आम्ही तुझ्या आयुष्यात असा बदल घडवू की तू म्हणशील, स्वामी, तुमची वेळ खरोखरच सर्वोत्तम होती. त्यामुळे घाबरू नकोस, थांबू नकोस. अजून थोडा वेळ चाल. उजेड जवळच आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.